टॉपचॉन हबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अक्षरशः एक खजिना घेऊन आलोय. एका प्रतिष्ठित स्थानिक बँकेमध्ये करिअर करण्याची एक सुवर्ण संधी. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर एका स्थिर आणि यशस्वी भविष्याकडे नेणारा एक मार्ग आहे. पण मग या खजिन्यापर्यंत पोहोचायचं कसं? चला, या रोमांचक प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. हो, तुम्ही बरोबर पाहिलंय. फक्त 11 नाशिक जिल्ह्यातल्या दी सटाणा मर्चंट्स कोऑप बँकमध्ये लिपिक पदासाठी फक्त 11 जागा आहेत. जरा विचार करा, हजारो उमेदवार अर्ज करतील आणि जागा आहेत फक्त 11. यावरूनच आपल्याला कळतंय की ही संधी किती मौल्यवान आहे आणि स्पर्धा किती तगडी असणार आहे. पण मग प्रश्न हा आहे की या मोजक्या पदांपैकी एक पद आपलं कसं करायचं? ही भरती प्रक्रिया म्हणजे फक्त एक परीक्षा नाहीये, तर एक प्रकारचं चॅलेंज आहे, एक मिशन आहे जे आपल्याला पूर्ण करायचंच आहे. आणि त्यासाठी योग्य प्लॅनिंग आणि अचूक माहिती असणं खूपच गरजेचं आहे. ओके, तर हा आहे आपला आजचा रोडमॅप. आपण आधी संधीचं गोल्डन तिकीट समजून घेऊ, मग पात्रतेचं कोडं सोडू, निवड प्रक्रियेच्या आव्हानाला कसं सामोरं जायचं ते बघू, प्राधान्याच्या मुद्द्यावर चर्चा करू, अर्ज कसा करायचा हे मिशन पूर्ण करू आणि शेवटी फायनल काउंटडाऊनसाठी तयारी करू. चला तर मग सुरू करूया. चला आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया, द गोल्डन तिकीट. इथे आपण या संधीच्या मुळाशी जाणार आहोत आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. म्हणजे ही नोकरी नक्की काय आहे, कुठे आहे, हे सगळं एकदम स्पष्ट होऊन जाईल. ठीक आहे, तर हे आहेत हायलाइट्स. बँक आहे दी सटाणा मर्चंट्स कोऑप बँक. पद आहे लिपिक. जागा आहेत फक्त 11. आणि नोकरीचं ठिकाण असणार आहे नाशिक जिल्हा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करायचा आहे. म्हणजे सोपं आहे, पण तेवढंच काळजीपूर्वक करावं लागेल. आता येतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, पात्रतेचं कोडं सोडवणं. समजा की हे या मिशनचे पहिले दरवाजे आहेत. जर तुम्ही हे दरवाजे उघडू शकला नाहीत, तर पुढचा प्रवास सुरूच होणार नाही. त्यामुळे चला प्रत्येक अट एकदम बारकाईने समजून घेऊया. तर पात्रतेसाठी 3 मुख्य अटी आहेत. पहिली, तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी हवी, म्हणजे BA, BCom, BSc काहीही चालेल. दुसरी अट, तुमच्याकडे MSc किंवा त्याच्यासारखं एखादं कम्प्युटर सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, तुमचं हे सगळं शिक्षण 21 मार्च 2026 पर्यंत पूर्ण झालेलं असावं. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच लाल पेनाने मार्क करून ठेवा. शिक्षणासोबतच वयाची अटही आहे. 21 मार्च 2026 रोजी तुमचं वय कमीत कमी 22 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असायला हवं. म्हणजे या वयोगटात बसणारे उमेदवारच अर्ज करू शकतात. एक दिवस जरी इकडे तिकडे झाला तर अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे हे नीट तपासा. आणि आता सर्वात महत्त्वाच्या तारखा. अर्ज प्रक्रिया 21 मार्चला सुरू होतीये आणि 30 मार्चला संपतीये. म्हणजे तुमच्याकडे अर्ज करायला फक्त 9 दिवस आहेत. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची अजिबात वाट बघू नका. आणि त्यानंतर 18 एप्रिलला तुमची ऑफलाईन परीक्षा होईल. या सगळ्या तारखा लक्षात ठेवा. एकदा का तुम्ही पात्र ठरलात की मग तुम्ही प्रवेश करता निवड प्रक्रियेच्या आव्हानात्मक जगात. याला आपण म्हणूया सिलेक्शन गॉन्टलेट, कारण इथेच तुमची खरी परीक्षा होणार आहे. यात लेखी परीक्षा आणि मुलाखत असे 2 मुख्य टप्पे आहेत. ओके, तर ही आहे तुमची बॅटल प्लॅन, म्हणजेच परीक्षेची रचना. एकूण 100 गुणांची परीक्षा आणि वेळ मिळणार 120 मिनिटं. इथे एक गोष्ट लगेच लक्षात येते, गणिती क्षमतेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलंय, तब्बल 40 गुण. त्याखालोखाल बौद्धिक चाचणी आणि बँकिंग ज्ञान यांना प्रत्येकी 20 गुण आहेत. पण गंमत बघा, इंग्रजी आणि संगणक सहकार या दोन्ही विषयांना 20 प्रश्न असूनही प्रत्येकी फक्त 10 गुण आहेत. याचा अर्थ गणित हा विषय इथे गेम चेंजर ठरू शकतो. बरं, लेखी परीक्षेनंतर काय? तर परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार एका जागेसाठी 3 उमेदवार, म्हणजे एकूण 33 उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल. आणि त्यानंतर होईल तुमची 10 गुणांची तोंडी मुलाखत. यातही बघा, तुमच्या एज्युकेशनला 5 गुण आणि तुमच्या इंटरव्ह्यू परफॉर्मन्सला 5 गुण आहेत. म्हणजे फक्त परीक्षा देऊन भागणार नाही, तुमचा आत्मविश्वास आणि बोलण्याची पद्धती तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. आता येतो एक इंटरेस्टिंग आणि थोडासा वादग्रस्त विषय, प्राधान्य निकष. हे निकष म्हणजे काही उमेदवारांसाठी सिक्रेट पॉवरअप्स आहेत का, ज्यामुळे त्यांना इतरांपेक्षा पुढे जायला मदत मिळते? चला यावर थोडी चर्चा करूया. प्रश्न हाच आहे की हे प्राधान्य निकष काही उमेदवारांना इतरांपेक्षा जास्त फायदा देतात का? यामुळे समान संधीच्या तत्वाला कुठेतरी धक्का लागतोय का, की बँकेच्या दृष्टिकोनातून हे गरजेचं आहे? यावर 2 मतं असू शकतात.
तर बघा, वाणिज्य शाखेची पदवी, बँकिंगचा अनुभव आणि JAIIB, CAIIB सारखी प्रमाणपत्र असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आता एका बाजूने पाहिलं तर हे बँकेसाठी योग्य आहे. त्यांना असे उमेदवार मिळतात ज्यांना बँकिंगची थोडीफार माहिती आधीच आहे, त्यामुळे त्यांचा ट्रेनिंगचा वेळ वाचतो. पण दुसरी बाजू अशी आहे की समजा एखादा 8-6 हुशार उमेदवार आहे, तो विचार करेल की माझ्याकडे अनुभव नाही म्हणजे माझी संधी गेली का? त्यामुळे या निकषांमुळे सगळ्यांना समान संधी मिळते की नाही हा एक चर्चेचा विषय आहे. तुमचं यावर काय मत आहे? चला, आता आपण आपल्या मिशनच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. अर्ज करण्याची प्रक्रिया. ही तुमची फायनल मोहीम आहे आणि इथे तुमचं सगळ्यात मोठं कौशल्य आहे माहिती अचूक भरणं. एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर काढू शकते. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी खूप सरळ आहे. अधिकृत वेबसाईटवर जा, रिक्रुटमेंट 2026 लिंकवर क्लिक करा, तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून रजिस्टर करा, फॉर्म काळजीपूर्वक भरा, ऑनलाईन फी भरा आणि अर्ज सबमिट करून त्याची एक प्रिंट तुमच्याजवळ जपून ठेवा. ती पुढे नक्कीच उपयोगी पडेल. या अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला 1121 रुपये शुल्क भरावं लागेल, ज्यामध्ये परीक्षा शुल्क आणि 18% GST दोन्ही समाविष्ट आहेत. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ते तुम्हाला परत मिळणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सगळ्या अटी पुन्हा एकदा नक्की तपासा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमची निवड झाल्यावर तुम्हाला 50,000 रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम बँकेत ठेवावी लागेल. जर तुम्ही 12 महिन्यांच्या आत नोकरी सोडली तर ही रक्कम जप्त केली जाईल. हा नियम यासाठी आहे की उमेदवार या नोकरीबद्दल गंभीर आहेत आणि ते किमान 1 वर्ष बँकेत काम करतील. आणि आता सर्वात मोठा इशारा जो थेट जाहिरातीमधून घेतला आहे. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे माहिती अचूक असल्याची खात्री करा. म्हणजे सबमिट बटन दाबण्याआधी 2दा-3दा सगळी माहिती तपासा. एक छोटीशी चूक तुमची संधी हिरावून घेऊ शकते. चला तर मग, आपल्या या मिशनच्या शेवटाकडे आलो आहोत. आता या सगळ्या माहितीचा एक शेवटचा आणि महत्त्वाचा सारांश घेऊया. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात? तर या संपूर्ण प्रवासातले 5 महत्त्वाचे मुद्दे. 1. सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या प्रोबेशन काळात पगार असेल 21,000 रुपये. 2. 30 मार्च ही अंतिम तारीख आहे, ते अजिबात चुकवू नका. 3. परीक्षा ऑफलाईन असेल. 4. वाणिज्य पदवी आणि बँकिंग अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल. आणि 5. सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक शब्द 2दा तपासा. तर मग तुमच्या बँकिंग करिअरची शोध मोहीम आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. ही फक्त 11 जागांची भरती नाही, तर तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी आहे. तयारीला लागा आणि यशस्वी व्हा. जॉबजॉन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशी कोणतीही संधी तुमच्याकडून सुटणार नाही. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन संधीसोबत. धन्यवाद.